नमस्कार मित्रांनो, आज आपण अश्वगंधाबद्दल बोलणार आहे. आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो स्पेसिफिकली जे आपलं भारतीय जे आयुर्वेदिक हर्ब आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. आयुर्वेदमध्ये हे अश्वगंधा जे आहे त्याला खूप सारं महत्त्व आहे आणि आजकाल खूप सारे ब्रँड्स तुम्ही मार्केटमध्ये बघितले असेल की जे अश्वगंधाची मार्केटिंग करताय आणि खूप सारे क्लेम्स करताय. तर हे जे क्लेम करताय तर त्यामध्ये किती खरेपणा आहे आणि कोणत्या गोष्टी खऱ्या नाही, तर ह्याच मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगायचा प्रयत्न करेल. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर. त्याचं नाव आहे DC फिट मराठी. माझं नाव आहे धनराज. तर अश्वगंधा जे आहे तर त्याला आपल्या भारतीय आयुर्वेदामध्ये खूप सारं महत्त्व असं दिलेलं आहे आणि नक्कीच जे महत्त्व दिलं आहे ते ही वनौषधी हे सर्व महत्त्व डिझर्व करते, कारण की त्याचे ॲक्च्युअल बेनिफिट्स आहे. जेव्हा आपण स्ट्रेस, ताणतणाव या गोष्टी आपण जेव्हा करतो तर आपल्या मनात एक हॉर्मोन येतो, तो म्हणजेच की कॉर्टिसॉल. तर जेव्हा हा कॉर्टिसॉलची हॉर्मोनची लेवल जेव्हा जास्त होती तर खूप साऱ्या जणांच्या लाईफमध्ये त्यांच्या फॅमिली रिलेटेड स्ट्रेस असतो किंवा जे कॉर्पोरेटमध्ये जे एम्प्लॉईज असतात तर त्या एम्प्लॉईजला त्यांच्या वर्कलोडबद्दल स्ट्रेस असतो. जर तुम्ही पालक असाल तर तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल स्ट्रेस असेल. अनेक साऱ्या गोष्टी ज्या असतात त्याला प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे ताण येत असतो. तर हाच जो ताण असतो तो कमी करण्याचं काम जे आहे ते अश्वगंधा करत असतं. तर हे जे अश्वगंधा आहे ते तुम्ही डेली जर तुम्ही 500 मिलीग्रॅम किंवा 1000 मिलीग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम ते 1 ग्रॅमपर्यंत तुम्ही घेऊ शकतात. तुम्ही जर दुधासोबत जर घेतलं रात्री झोपायच्या आधी तर ते सर्वात बेस्ट त्याचा डोसेज मानला जाईल. किंवा जर ते पावडर फॉर्ममध्ये असेल तर तुम्ही पाण्यात किंवा दुधात टाकून पण घेऊ शकता. आणि जर त्याचे टॅब्लेट्स असेल तर त्या टॅब्लेट्स तुम्ही कन्झ्युम करू शकतात. ओके. पण खूप सारे जण हा मला प्रश्न विचारत असतं की जे अश्वगंधा आहे त्याच्यामुळं आपलं जे टेस्टोस्टेरॉन जे आहे ते बूस्ट होतं की नाही. तर मी तुम्हाला हे सांगेल की अश्वगंधाचं आपल्या टेस्टोस्टेरॉनवर एक डायरेक्ट रिलेशन नाही आहे. अश्वगंधा काय करतं, जे आपल्या शरीरातलं जे कॉर्टिसॉल, जे आपलं स्ट्रेस हॉर्मोन आहे तो कमी करतं. आणि जेव्हा कॉर्टिसॉल कमी होतं तेव्हा ऑटोमॅटिकली बाकीचे सर्व जे फील गुड हॉर्मोन आहे किंवा टेस्टोस्टेरॉन जे हॉर्मोन आहे हे सर्व हॉर्मोन्स काय होतं आपल्या शरीरात त्याची क्वांटिटी वाढते किंवा त्याचं जे सिक्रेशन आहे ते चांगल्या पद्धतीने होतं. कारण की जे स्ट्रेस हॉर्मोन आहे, जेव्हा स्ट्रेस हॉर्मोन आपल्या बॉडीमध्ये जास्त असतो तेव्हा जे बाकीचे सर्व हॉर्मोन जे असतं त्याला ते सप्रेस करतं, इन्क्लुडिंग टेस्टोस्टेरॉन. आणि टेस्टोस्टेरॉन खूप साऱ्या जणांना माहिती आहे, जे आपलं मसल बिल्डिंग होते किंवा जो फॅट लॉस होतो किंवा जी आपली सेक्शुअल हेल्थ आहे तर ही सर्व जी आहे ती या टेस्टोस्टेरॉनवर डिपेंड असते. तर यामुळे अश्वगंधा जेव्हा तुम्ही घेता, जेव्हा तुमचा स्ट्रेस कमी होतो आणि त्यावेळी तुम्हाला या टेस्टोस्टेरॉनची जी लेवल येते तुमची वाढती, ती अश्वगंधामुळे नाही वाढत, ती तुमच्या शरीरातील जो स्ट्रेस कमी होतो आहे त्यामुळे वाढते. आणि जेव्हा आपण स्ट्रेस कमी करायची गोष्ट करतो, जी सर्वात महत्त्वाची आहे आणि ज्या गोष्टीसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तो म्हणजेच की जेव्हा तुम्हाला स्ट्रेस कमी करायचा असतो, तुम्ही हे सर्व सप्लिमेंटेशन घेण्याऐवजी जर तुम्ही एक्सरसाइज केली, जिममध्ये तुम्ही डेली हफ्त्यातून 4 ते 5 दिवस असेल किंवा जर तुम्ही कोणताही स्पोर्ट्स जर घेतला किंवा जर तुम्ही योगा, मेडिटेशन आणि किंवा सिंपल जी आपली रनिंग असेल किंवा सायकलिंग असेल किंवा जी नॉर्मल जॉगिंग तुम्ही पार्कमध्ये 1 तास जर केली दररोज किंवा हफ्त्यातून 1 ते 2 दिवस सुट्टी घेऊन, तर नक्कीच ही गोष्ट तुम्हाला खूप फायद्याची ठरेल. जो तुमचा स्ट्रेस आहे तो नॅचरली रिलीज होईल किंवा नॅचरली तुमच्या शरीरातील जे कॉर्टिसॉलचे ज्या लेवल्स आहे त्या कमी होतील. आणि कॉर्टिसॉलचे लेवल कमी झाल्यावर नक्कीच तुमची जे सर्व बाकीचे हॉर्मोन्स आहेत ते चांगल्या पद्धतीने रिलीज होतील. तुमची मेंटल हेल्थ, जी सेक्शुअल हेल्थ आहे तुमची, प्लस तुमची जी स्ट्रेंथ आहे ती नक्कीच इम्प्रूव्ह होईल. मी तुम्हाला हे सांगेल की जे जिमला जातात किंवा जे फिजिकल ॲक्टिव्हिटीज ऑलरेडी करताय तर त्यांचा ऑलरेडी स्ट्रेस जो आहे तो कमी असतो ॲज कम्पॅरेटिव्हली तो व्यक्ती जो एक्सरसाइज नाही करत आहे. तर अशा वेळी जो व्यक्ती एक्सरसाइज नाही करत आहे तर त्यांनी जर हे अश्वगंधा घेतलं तर त्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. पण जो फायदा तुम्हाला एक्सरसाइज करून होईल, ज्या प्रमाणात तुम्हाला जो फायदा आहे तो एक्सरसाइज करून होईल, तो तुम्हाला अश्वगंधा घेऊन नाही होणार. कारण की एक्सरसाइजचा जो इम्पॅक्ट आहे तो जो तुमच्या लाईफवर होतो ते कोणतंच सप्लिमेंट किंवा कोणतीही गोष्ट रिप्लेस नाही करू शकत. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सर्वात टॉप प्रायोरिटी तुमची एक्सरसाइज असली पाहिजे. चांगली रात्रीची झोप घेणं ही पण एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तुमचं कॉर्टिसॉल लेवल कमी करण्यात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दिवसभरात चांगलं पाणी पिणं. ओके. या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही करशाल तेव्हा नॅचरली तुमचं कॉर्टिसॉल जे आहे ते कमी होईल आणि तुम्हाला हे जे अश्वगंधा आहे ते घेण्याची काही गरज नाही आहे. तर मी तुम्हाला हेच इथे सांगेल की अश्वगंधा जे आहे ते सप्लिमेंट आहे, ते एकदम तुमच्या लाईफची बेसिक नेसेसिटी नाही आहे की
मुळेच तुम्ही स्ट्रेस कमी करू शकतात. आणि ते सोडून बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी पण आहेत, त्याकडे पण तुम्ही लक्ष द्या. एक्सरसाइज करा, चांगला आहार घ्या, चांगली रात्रीची झोप घ्या, चांगलं पाणी प्या. नक्कीच तुमचं जे स्ट्रेस लेवल जे आहे ते कमी होतील. त्याला तुम्ही मेडिटेशनची पण जोड द्या, नक्कीच याचा पण तुम्हाला खूप फायदा होईल. तर हीच थोडक्यात माहिती जी होती ती आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला द्यायची होती. तर जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस मार्केटमध्ये किंवा ॲडव्हर्टायझिंगमध्ये अशी गोष्ट जेव्हा तुम्ही बघशाल की टेस्टोस्टेरॉन बूस्ट होणारे अश्वगंधा आहे किंवा अश्वगंधा घेतल्याने असे खूप सारे फायदे आहेत, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या सप्लिमेंटपेक्षाही जे तुमची लाईफस्टाईल आहे त्यामुळे जर तुम्ही काही छोटेसे चेंजेस जर केले, एक्सरसाइज करणे किंवा जे आत्ता मी सांगितले, तर त्याचा फायदा जो आहे तो या प्रोडक्ट्सपेक्षा किंवा या सर्व गोष्टींपेक्षा 10 पट आहे. तर इथे मी अश्वगंधाला अजिबात ब्लेम नाही करत आहे. अश्वगंधाचं पण त्याचे मेडिकल प्रॉपर्टीज आहे. पण कम्पॅरेटिव्हली जो तुमचं वर्कआउट आहे किंवा जे तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटीज करता त्यावर तुम्ही जास्त लक्ष द्या. त्याचा नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.